नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये जे प्रश्न वारंवार परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत तेच प्रश्न आपण पाहणार आहोत. चला तर बघूया. प्रश्न पहिला, संविधान निर्मितीची मागणी प्रथम कोणी केली? तर बाळ गंगाधर टिळक. लक्षात ठेवा, संविधान निर्मितीची मागणी प्रथम बाळ गंगाधर टिळक यांनी केली. पुढचा प्रश्न पहा, संविधान सभा कोणत्या आधारावर निवडली गेली? तर वर्गीय मतदान. वर्गीय मतदान. संविधान तयार करण्यासाठी किती वेळ लागला? तर 2 वर्ष 11 महिने 18 दिवस. हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये 10 ते 15 वेळा विचारला गेलेला आहे. हाच प्रश्न तलाठी भरतीमध्ये 7 ते 8 वेळा विचारला गेला आहे. संविधान तयार करण्यासाठी किती वेळ लागला? तर 2 वर्ष 11 महिने 18 दिवस. पुढचा प्रश्न पहा, संविधान सभेने संविधान कधी स्वीकारले? तर 26 नोव्हेंबर 1949. 26 नोव्हेंबर 1949 या वर्षी संविधान सभेने संविधान स्वीकारले. पुढील प्रश्न पहा, शतपत्रे कोणी लिहिली? तर गोपाल हरी देशमुख यांनी शतपत्रे लिहिली. त्यांनाच लोकहितवादी या टोपण नावाने ओळखले जाते. विद्यार्थी मित्रांनो, पर्यायामध्ये तुम्हाला गोपाळ हरी देशमुख असेल किंवा लोकहितवादी असेल. लक्षात ठेवा, लोकहितवादी हे त्यांचं टोपण नाव आहे. ग्रामगीता कोणी लिहिली? तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीता लिहिली. सध्याच्या संविधानात किती अनुसूची आहेत? सध्याच्या विचारलेला आहे, तर 12 अनुसूची आहेत. सध्या संविधानामध्ये 12 अनुसूची आहेत. संविधान सभेत किती महिला सदस्य होत्या? तर 15 महिला सदस्य होत्या. किती? 15. दी प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ कोणी लिहिला? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दी प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ लिहिला. सार्वजनिक सभेची स्थापना कोणी केली? तर ग वा जोशी म्हणजेच गणेश वासुदेव जोशी यांनी सार्वजनिक सभेची स्थापना केली. पुढचा प्रश्न पहा, सेवा सदन स्थापना कोणी केली? तर रमाबाई रानडे. सेवा सदनची स्थापना रमाबाई रानडे यांनी केली. एसेज ऑन इंडियन इकॉनॉमिक्स हा ग्रंथ कोणी लिहिला? तर न्यायमूर्ती रानडे यांनी एसेज ऑन इंडियन इकॉनॉमिक्स हा ग्रंथ लिहिला. हा प्रश्न तलाठी भरतीमध्ये खूप वेळा विचारला गेलेला आहे. पुढचा प्रश्न पहा, भारत सेवक समाज स्थापना कोणी केली? तर गोपाळ कृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केली. गीताई हा ग्रंथ कोणी लिहिला? तर विनोबा भावे यांनी गीताई हा ग्रंथ लिहिला. आर्य महिला समाज स्थापना कोणी केली? तर पंडिता रमाबाई यांनी आर्य महिला समाजाची स्थापना केली. हरिजन हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर महात्मा गांधी यांनी हरिजन हे वृत्तपत्र सुरू केले. भारतातील सर्वात जास्त जलवाहतूक करणाऱ्या 2 नद्या कोणत्या आहेत? गंगा आणि ब्रह्मपुत्रा. गंगा आणि ब्रह्मपुत्रा. रेल्वे बजेट कोणत्या वर्षी सामान्य बजेटपासून वेगळे करण्यात आले? तर 1924. 1924. कोणत्या दिवशी मुंबईतील कोळीवाडा मांडवी येथील समारंभात ज्योतिराव फुले यांना महात्मा ही पदवी दिली गेली? तर 11 मे 1888. विद्यार्थी मित्रांनो, महात्मा ज्योतिबा फुले खूप महत्त्वपूर्ण समाजसुधारक आहे. प्रत्येक परीक्षेमध्ये त्यांच्यावर प्रश्न हा असतोच. लक्षात ठेवा, महात्मा ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी दिली. कधी दिली? 11 मे 1888. कोठे दिली? तर मुंबई या ठिकाणी दिली, म्हणजे मुंबईच्या जनतेने दिली असं लक्षात ठेवायचं आहे. पुढे पहा, सन 1867 मध्ये मुंबई येथे प्रार्थना समाजाची स्थापना करण्यात आली. या समाजाच्या स्थापनेचे श्रेय विशेषत्वाने कोणाला देण्यात येते? तर आत्माराम पांडुरंग. लक्षात ठेवा, आत्माराम पांडुरंग. विद्यार्थी मित्रांनो, प्रार्थना समाज स्थापना कधी झाली? 1867. कोठे? मुंबई या ठिकाणी. हा यावर प्रश्न कमीत कमी 15 वेळापेक्षाही जास्त वेळा तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे आणि पोलीस भरतीमध्ये सुद्धा विचारला गेला आहे. प्रार्थना समाज 1867 मुंबई या ठिकाणी. पुढचा प्रश्न पहा, आग्रा किल्ला कोणी बांधला?
तर अकबर. लक्षात ठेवा, आग्रा किल्ला अकबर याने बांधला. भारतातील कोणत्या राज्यात सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे? तर उत्तर प्रदेश. लक्षात ठेवा, भारतातील उत्तर प्रदेश राज्यामध्ये सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे. जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो? तर 5 जून. 5 जून. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न तलाठी भरतीमध्ये, पोलीस भरतीमध्ये, वनरक्षक भरतीमध्ये कमीत कमी 20 वेळापेक्षाही जास्त वेळा विचारला गेलेला आहे. जागतिक पर्यावरण दिन 5 जून. जागतिक एड्स दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर 1 डिसेंबर. जागतिक एड्स दिन 1 डिसेंबर. आंतरराष्ट्रीय अपंग दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? तर 3 डिसेंबर. आंतरराष्ट्रीय अपंग दिन म्हणून 3 डिसेंबर हा दिवस साजरा केला जातो. दरवर्षी जागतिक लोकसंख्या दिन कधी साजरा केला जातो? तर 11 जुलै. कधी? 11 जुलै जागतिक लोकसंख्या दिन. पुढे पहा, मालक या शब्दाचे स्त्रीलिंगी रूपातील कोणता शब्द येईल? पहा, मालक या शब्दाचं जे काही स्त्रीलिंगी रूप आहे ते कोणतं आहे? तर मालकीन. मालक, मालकीन. मालक हा शब्द पुल्लिंगी आहे आणि मालकीन हा शब्द स्त्रीलिंगी आहे. मराठी भाषेतील स्वतंत्र, काय म्हटलंय? स्वतंत्र असलेला वर्ण कोणता? तर ळ. ळ हा मराठी भाषेतील स्वतंत्र वर्ण आहे. चामुंडा या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय? तर भांडखोर स्त्री. चामुंडा या शब्दाचा, हा जो काही शब्द आहे याचा अलंकारिक अर्थ काय होतो? भांडखोर स्त्री. अंगावर एकही दागिना नसलेली स्त्री या अर्थाचा अलंकारिक शब्द निवडा. तर लंकेची पार्वती. लंकेची पार्वती म्हणजे काय? अंगावर एकही दागिना नसलेली स्त्री. क्रियापदातील प्रत्ययरहित मूळ शब्दाला काय म्हणतात? तर धातू म्हणतात. काय म्हणतात? धातू. क्रियापदातील प्रत्ययरहित मूळ शब्दाला धातू असं म्हणतात. ई आख्यातवरून कोणता काळ ओळखला जातो? तर रीतिभूतकाळ. लक्षात ठेवा, ई आख्यातवरून कोणता काळ ओळखला जातो? तर रीतिभूतकाळ. पुढचा प्रश्न पहा, दूरची वस्तू किंवा जवळची वस्तू दाखविण्यासाठी कोणत्या सर्वनामाचा वापर करतात? तर दर्शक सर्वनाम. सर्वांना माहिती पाहिजे, सोपा प्रश्न आहे. दूरची वस्तू किंवा जवळची वस्तू दाखवण्यासाठी दर्शक सर्वनामाचा वापर करतात. सुरेशने रामला 5 रुपये दिले या वाक्यामध्ये 5 या शब्दाची जात ओळखा म्हटलं आहे. काय म्हटलं आहे? सुरेशने रामला 5 रुपये दिले. 5 या शब्दाची जात ओळखा. तर काय आहे? विशेषण आहे. लक्षात ठेवा, काय आहे? विशेषण. पुढचा प्रश्न पहा, निष्काम कर्ममठची स्थापना कोणी केली? तर महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी निष्काम कर्ममठची स्थापना केली. हा प्रश्न तलाठी भरतीमध्ये 10 वेळापेक्षाही जास्त वेळा विचारला गेला आहे आणि हाच प्रश्न कमीत कमी 20 वेळा पोलीस भरतीमध्ये विचारला गेलेला असेल. लक्षात ठेवा, निष्काम कर्ममठ, महर्षी धोंडो केशव कर्वे. महाराष्ट्र केसरी हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर लोकमान्य टिळक यांनी महाराष्ट्र केसरी हे वृत्तपत्र सुरू केले. पुढे पहा, दिग्दर्शन हे मासिक कोणी सुरू केले? तर बाळशास्त्री जांभेकर. दिग्दर्शन हे मासिक बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केले. इंदुप्रकाश वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर न्यायमूर्ती रानडे. न्यायमूर्ती रानडे. दोन्ही प्रश्न खूप वेळा म्हणत आहे मी, लिहून ठेवा. दोन्ही प्रश्न खूप वेळा परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत. दिग्दर्शन बाळशास्त्री जांभेकर आणि इंदुप्रकाश न्यायमूर्ती रानडे. पुढे पहा, चौरी चौरा घटना कोणत्या वर्षी घडली? तर 5 फेब्रुवारी 1922. चौरी चौरा घटना 5 फेब्रुवारी 1922. स्वराज्य पक्षाची स्थापना कधी झाली? तर 1 जानेवारी 1923. 1 जानेवारी 1923 स्वराज्य पक्षाची स्थापना. विद्यार्थी मित्रांनो, मला कमेंट करून सांगायचं आहे, स्वराज्य पक्षाची स्थापना कोणी केली? कोणी केली हे मला लगेच कमेंट करून सांगायचं आहे. पुढचा प्रश्न पहा, मुस्लिम लीगची स्थापना कधी झाली? तर 1906. मुस्लिम लीग स्थापना 1906.
असहकार चळवळ कधी सुरू झाली? तर 1 ऑगस्ट 1920. 1 ऑगस्ट 1920 असहकार चळवळ सुरू झाली. पुढे पहा, बलवंतराव मेहता समितीने लोकशाहीच्या विकेंद्रीकरणावर भर दिला व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या त्रिस्तरीय रचनेची शिफारस केली. बलवंतराव मेहता समितीने आपला अहवाल केंद्र शासनाला केव्हा सादर केला? पहा, महत्वपूर्ण प्रश्न आहे. तर 24 नोव्हेंबर 1957. लक्षात ठेवा, बलवंतराव मेहता समितीने आपला अहवाल केंद्र शासनाला केव्हा सादर केला? तर 24 नोव्हेंबर 1957. विद्यार्थी मित्रांनो, बलवंतराव मेहता समिती खूप महत्वपूर्ण आहे. यावर पोलीस भरती, तलाठी भरतीमध्ये प्रश्न फिक्स असतो म्हणजे असतोच. लक्षात ठेवायचं आहे. बलवंतराव मेहता समितीने लोकशाहीच्या विकेंद्रीकरणावर भर दिला. कुठे? विकेंद्रीकरणावर. ओके. असा प्रश्न येईल की बलवंतराव मेहता समितीने खालीलपैकी कोणत्या गोष्टी भर दिला? तर लोकशाहीच्या विकेंद्रीकरणावर. ओके. आणि असाही प्रश्न येऊ शकतो की बलवंतराव जी काही मेहता समिती होती त्या समितीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या किती स्तरीय रचनेची शिफारस केली? तर त्रिस्तरीय. किती? त्रिस्तरीय. ओके. पुढील प्रश्न पहा, संविधान सभेचे संविधान सल्लागार कोण होते? तर V.N. राव. संविधान सभेचे संविधान सल्लागार कोण होते? V.N. राव. पुढील प्रश्न पहा, संविधान सभेचे पहिले अधिवेशन कुठे झाले? तर दिल्ली या ठिकाणी संविधान सभेचे पहिले अधिवेशन झाले. मूळ संविधानात किती भाग होते? तर 22 भाग होते. मूळ संविधानामध्ये 22 भाग होते. मूळ संविधानात किती अनुसूची होती? तर 8. किती? 8. पुढचा प्रश्न पहा, मूळ संविधानात किती कलमे होती? तर 395. मूळ संविधानामध्ये 395 कलमे होती. भारतात संविधान कधी लागू झाले? तर 26 जानेवारी 1950. 26 जानेवारी 1950 भारतात संविधान लागू झाले. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये जे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत तेच प्रश्न आपण पाहिलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.